नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 10 मधील श्लोक 21 ते 25 पाहणार आहोत. श्लोक 21 पाहूयात. आदित्यानामहं विष्णुर् ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. आता ज्योतिषाम म्हणजे सर्व ज्योतींमध्ये, अंशुमान म्हणजे तेजस्वी किंवा दैदिप्य. आदित्यामध्ये विष्णू मी आहे, तेजस्व्यांमध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे, मरुदगणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. आता 12 आदित्य आहेत असे काही जण मानतात, त्यामध्ये श्रीकृष्ण प्रमुख आहेत. आकाशात चमकणाऱ्या तेजस्वी ताऱ्यांमध्ये सूर्य प्रमुख आहे. ब्रह्मसंहितेत सूर्याचे वर्णन भगवंताचा तेजस्वी नेत्र असे करण्याचे. आकाशात 50 विविध प्रकारचे वायू प्रवाहित होत असतात आणि त्याची अधिष्ठात्री देवता मरीची श्रीकृष्णाची प्रतिनिधी आहे. नक्षत्रांमध्ये रात्रीच्या वेळी चंद्र हा प्रमुख असतो आणि म्हणून चंद्र हा सुद्धा कृष्णाचे रूप आहे. आता श्लोक 22 पाहूया. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदानाम म्हणजे सर्व वेदांमध्ये, अस्मि म्हणजे मी आहे, देवानाम म्हणजे सर्व देवतांमध्ये, वासवा म्हणजे स्वर्गांचा राजा, इंद्रियाणाम म्हणजे सर्व इंद्रियांमध्ये आणि भूतानाम म्हणजे सर्व जीवांमध्ये. आता भगवान सांगतायत की वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र जो आहे तो मी आहे, इंद्रियांमध्ये मन जे असतं ते मी आहे आणि प्राणी मात्रांमधील चेतना पण मी आहे. आता पहा, पदार्थ आणि चेतनत्व यातील भेद हाच आहे की पदार्थाला जीवाप्रमाणे चेतना नसते, म्हणून ही चेतना श्रेष्ठ आणि शाश्वत आहे. जडतत्वाचे संयोगीकरण करून चेतना उत्पन्न करता येत नाही ना, म्हणून सांगितले की चेतना, प्राणी मात्रातली चेतना पण मी आहे आणि इंद्रियांमधलं मन पण मी आहे. आता श्लोक 23 पाहूया. रुद्राणां शंकरश्चास्मि वेत्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरु शिखरिणामहं. रुद्राणाम म्हणजे रुद्रांमध्ये, वित्त ईश म्हणजे देवतांचा कोशाध्यक्ष, यक्ष रक्षसाम म्हणजे यक्ष आणि राक्षसांमध्ये, शिखरिणाम म्हणजे सर्व पर्वतांमध्ये. सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. आता हे सगळं श्रीकृष्णांनी त्यांच्या वेगवेगळ्या विभूतींमध्ये, आपण कुठे कुठे आहोत, सर्वव्यापीच आहेत कृष्ण शेवटी, पण तरीही त्यांनी आपल्या विभूतींचे वर्णन करण्याचं अर्जुनाला ठरवले आहे. त्याप्रमाणे ते सांगत की सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष आणि राक्षसांमधले कुबेर मी आहे, वित्तमंत्री, हो की नाही, वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू पण मीच आहे. आता एकूण 11 रुद्र आहेत आणि त्यांच्यापैकी भगवान शंकर हे प्रमुख आहेत. ब्रह्मांडामध्ये तमोगुणाचे अधिष्ठाता असणारे शंकर हे भगवंत अवतार आहे ना. आता यक्ष आणि राक्षसांचा अधिपती व देवदेवतांचा कोशाध्यक्ष कुबेर आहे आणि तो भगवंताचा प्रतिनिधी आहे, हो ना. मेरू पर्वत हा त्यातील प्राकृतिक साधन संपत्तीबद्दल विश्वविख्यात आहे. श्रीकृष्ण सांगतात की हे सर्व मी आहे. आता श्लोक 24 पाहूया. पुरोधसांच मुख्यम मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनां
अहम स्कंदः सरसामस्मि सागरः. आता पुरोधसाम म्हणजे सर्व पुरोहितांमध्ये मुख्यम म्हणजे प्रमुख. विद्धी म्हणजे तू जाण. स्कंद म्हणजे कार्तिकेय. सरसाम म्हणजे सर्व जलाशयामध्ये. हे अर्जुना, पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित कोण आहे तर बृहस्पती, तो मीच असल्याचे जाण. सेनापतीमध्ये कार्तिकेय आहे ना सगळ्यात मुख्य, तोही मीच आहे. आणि जलाशयामध्ये सागर समुद्र तोही मीच आहे. आता स्वर्गलोकातील देवामध्ये इंद्र प्रमुख आहे आणि म्हणून त्यांना स्वर्गाधिपती म्हणले जाते. इंद्र ज्या ग्रहलोकावर राज्य करतो त्या ग्रहलोकाला इंद्रलोक असे म्हणतात. तर बृहस्पती हा इंद्राचा पुरोहित आहे आणि इंद्र हा राजाधिराज असल्यामुळे बृहस्पती प्रमुख पुरोहित आहे. त्याप्रमाणे शंकर व पार्वती यांचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय हा सर्व सेनापतींचा प्रमुख आहे. सर्व जलाशयामध्ये समुद्र हा सर्वश्रेष्ठ आहे. श्रीकृष्णांना या सर्व विभूती आहेत आणि त्या त्यांची महानता सुचवत आहेत या श्लोकामध्ये. आता श्लोक 25 पाहूया. महर्षिणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालया. आता महाऋषीणां म्हणजे महर्षींमध्ये, भृगु म्हणजे भृगु ऋषी, गिराम म्हणजे वाणी किंवा ध्वनी, एकम अक्षरम म्हणजे प्रणव ओंकार, आणि स्थावराणाम म्हणजे अचल पदार्थांमध्ये. आता महर्षींमध्ये भृगु जे आहे ते भृगु ऋषी ते मी आहे. ध्वनीमध्ये दिव्य जो असणारा ओंकार आहे तो मी आहे. यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. आता ब्रह्मांडातील प्रथम जन्मलेला जीव ब्रह्मदेव याने विविध योनींच्या विस्ताराकरता अनेक पुत्र निर्माण केले. आता या पुत्रांपैकी भृगु सर्वात सामर्थ्यशाली ऋषी आहेत. सर्व दिव्य ध्वनींमध्ये ओम ओंकार हे भगवान श्रीकृष्णाचे रूप आहे. सर्व यज्ञांमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जपयज्ञ म्हणजेच श्रीकृष्णांचे परमपवित्र रूप आहे. या सर्व ग्रहलोकामध्ये जे काही उदात्त आहे ते सर्व श्रीकृष्णांचे रूप आहे. म्हणून जगातील सर्वात उंच असा हिमालय पर्वत तो सुद्धा श्रीकृष्णाचे रूप आहे. सर्वव्यापी असणाऱ्या श्रीकृष्णांचा रूप असणारा हा भाग आणि सर्व विभूती असणारा हा भाग मंडळी तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.